पहिला मुद्दा म्हणजे काल जे आम्ही आंदोलन केलं होतं, आज आम्ही सांगितलं होतं की आज आम्ही कोर्टाचं ऐकू आणि त्याच्यानंतर आंदोलन कंटिन्यू ठेवू. तर आम्ही आज आंदोलन कंटिन्यू ठेवणार होतो बीडमध्ये, पण आज जमावबंदी टाकल्यामुळं आज आम्ही तिथं आंदोलन केलं नाही. तरी पण कालच्या ज्या आंदोलनामुळं जे अण्णांचे जे काही प्रेमापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या परीनं त्यांचे आंदोलन आज त्यांनी चालू केलेले. आणि आजची जी घडामोड आहे, तुम्ही जर ऐकलं असेल किंवा न्याय व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल तर आज न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून आहेत त्यांनी सुद्धा आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही 307 कसा काय मागू शकता, 302 किंवा मोक्काचा हे तुम्ही कसं काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर. आणि काल जो प्रकार झाला, परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला, मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठेतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर्षानं जाणवलं. फक्त एका स्टंटमुळं, लोकांच्या मागणीमुळं, चुकीच्या मागणीमुळं जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं, ते बरोबर अडकवलेलंच आहे. ठीक आहे, तुम्ही अडकवले ना, तुम्ही अडकवाच, पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या हेनच चालणार आहेत. कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये, ते समोर येणारच आहे. तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे, तुम्ही तुमचे कारस्थान करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे. ठीक आहे, अडकवलाय तर अडकवा तुम्ही. जे काही सबूत असतील, जे काही न्याय व्यवस्था असेल, तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांगायचंय. काल आपल्याला पोलिसांनी काल तुम्हाला आश्वासन दिलं होतं, काल तुम्ही तुमचं जे आंदोलन होतं काल स्टॉप करण्यात आलं होतं, स्थगित करण्यात होतं. आता काय तुमची पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा माझं आंदोलन हे चालूच राहणार. मी एक न्याय मागणारच आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी? संतोष देशमुखाच्या फॅमिलीने. संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात. मग मला न्याय कोण देणार आहे? आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. मी सुद्धा एका समाजाची घटक आहे, मी सुद्धा एक माय बहीण आहे, मी सुद्धा एक महिला आहे. तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते. मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले. ह्याचा न्याय मी मागायचा कुणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा. की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल, तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा, आणि तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं. जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज, मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना. मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं. जे काही चाललंय हे बंद करा. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या. मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर. आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील, ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणील आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील. त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील. त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवणार. ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे? आम्हाला काहीच कसं नाही. बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबण्याचा आणि पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकाळी तर पिंपरी चिंचवड मधून एक बातमी आली होती की तिथे 2 फ्लॅट जे होते ते सील करण्यात आले. तुम्हाला काय माहिती मिळाली? सील करण्याचा काही प्रकार नाहीये. मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाहीये, मी तिथं राहायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो ना, तो तुम्हाला तर माहिती ना, नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते. ते कर रिसिव्ह करायला तिथं कोण नाही. त्यांनी बातमी ती कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या दारात चिटकवला. फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून
आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे रिसीव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला. त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती लिफाफा तो तिथं चिटकून गेले ते. मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सुद्धा नाही अजून तिथं. त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणले गेली गोष्ट नाही येत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅट मध्ये राहत नाही आज. प्रत्येक जण आपापले घर दार करून राहतातच ना. का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅट मध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या आम्ही त्याचे लोन पे केलेले त्या गोष्टी सगळं तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता. तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत. काही घटना घडली या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाताय, आता सगळ्या गोष्टीसाठी तयार झाला आहात, परंतु मराठा आणि वंजारांमध्ये कुठेतरी वाद दिसतो आहे. तुम्ही काय आवाहन कराल दोघांना? वाद दिसतो आहे, वाद केलेलाच आहे आणि लावूनच दिलेला आहे. हा वादच लावून दिलेला आहे. कशामुळे लावून दिलाय? ह्यांना काय जातीवाद करून कशाची पोळी भाजून घ्यायची हे ह्यांच्या डोक्याला ह्यांच्या बुद्धीलाच माहिती. माझं एवढंच आव्हान आहे की कितीही या राजकीय लोकांनी आपल्यासारख्या बांधवामध्ये जर वाद लावून देत असतील तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सगळे. पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक काहीचे आपण एक कार्यकर्ते आहोत. तर ह्यांनी ह्या राजकीय लोकांचं कुठलंही म्हणणं मनावर न घेता आपण आपलं एक भाऊबंदकीनं राहून आपण आपलं जे काही सामाजिक आहे गोष्टी राहण्याच्या वगैरे आपण राहावं, एकमेकांशी भाऊबंदकीनंच राहावं. हेच माझी एवढीच हे. तुम्ही काल बोललं होतं की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अण्णांची गरज त्यांना होती, राजकारणामध्ये मदत पाहिजे. ते सगळं मी सांगणार. लोकांनी अण्णांची साथ सोडली असं वाटतं? सोडलेलीच आहे ना. उपयोग करून घेतला ना त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली. निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला. आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्यात त्या गोष्टी वरच्या राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या. त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. आणि ते कसे केले, काय केले ते सगळे मी पुराव्याशी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय भानगडी दुसऱ्या ते सह सांगणार आहे. माझा एकटाच नवरा दाखवले हे तर सगळं सपशेल खोटच आहे. एक असलं तर त्याचे 10 करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे. पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज. आणि ते दाखवणार आहे मी तुमच्या समोर सगळ्या उघड करून. अनुभव परळीत आहेत ते तुम्हाला भेटलेत अशी बाहेर चर्चा आहे, खरंच भेट झाली नाही? ही अफवा आहे. अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला सगळ्या बातम्या लागतात की तुमच्या हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून. आज तर एक आणि दाखवले गेलं एक. सगळं खोट्या बातम्या, पूर्ण खोट्या बातम्या. आज तुम्ही आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला? किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्हीला. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे काहीही झालेलं नाही. न्यायाधीशानं सपशेल समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून. जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. माध्यमांना पण विनंती आहे. तेच की माध्यम तेच दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना. जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना. नाही, माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार. काही आंदोलन करताना काही हिंसक घटना घडतात त्यांना काय आव्हान करतात? अंगावरती रामकेल वगैरे नका ते करून घे. मी तर ते काल सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका. पण तरी पण त्यांच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे. माझा संघर्ष हा माझा चालू राहील. तुम्हाला जे बोलायचं असेल ना तुम्ही आम्हाला बोलवा. हो तुमची आम्ही जसं सगळ्या बातम्या दाखवायला तुमच्या पण आम्ही नाही दाखवायला असं काही विषय नाही. तुम्ही पण समोर या, आम्ही तुमच्या पण बात दाखवत राहू. चालेल, धन्यवाद. ते मीडियानं पहिल्या 20 दिवस वन साईड चाललेला मीडिया. धन्यवाद.